वार्षिक आषाढी वारी म्हणजे केवळ एक प्रवास नसून तो भक्ती, श्रद्धा आणि शिस्तीचा एक अलौकिक सोहळा आहे. ऊन पावसाची कोणतीही पर्वा न करता, पायातल्या फोडाची तमा न बाळगता लाखो वारकऱ्यांचे पाऊल सध्या केवळ आणि केवळ विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पडत आहे. ज्ञानबा तुकाराम आणि माऊली विठ्ठलाच्या जयघोषाने अवघ्या पालखी मार्ग दुमदुमून गेलाय. भक्तीचा एक अथांग जनसागर पंढरीच्या दिशेने वेगाने पुढे सरकतोय. या अभूतपूर्व भक्ती सोहळ्यात लहान थोर तरुण आणि ज्येष्ठ नागरिकही देहभान विसरून सहभागी झालेत. संपूर्ण पालखी मार्गावर भक्तिभावाचा अनोखा उत्साह पाहायला मिळतोय. भजन आणि नामस्मरण करत मुखात सतत विठू माऊलीचं नाव आणि भजनांच्या सुरांनी अवघ्या पालखी मार्ग भक्तिमय झाला. विणेकरी आणि टाळकरी यांच्या हातामध्ये फडकणाऱ्या भगव्या पताका, टाळ आणि मृदुंगाच्या लयबद्ध तालावर ठेका धरत वारकरी तल्लीन होऊन नाचत आहेत. तुळशी वृंदावनासह महिला भाविकांचा उत्साह आणि डोक्यावर तुळशी वृंदावन आणि हंडी घेऊन मैलोन मैल चालणाऱ्या महिला. जय जय रामकृष्ण हरी. न्यूज मराठी 24/7 मध्ये मी सुदाम कराळे पाटील आपलं स्वागत करतो. खरं तर पंढरीच्या वारीकडे आपण या ठिकाणी प्रस्थान करत असताना खऱ्या अर्थानं आता तोडले बोंडले या परिसरामध्ये आहोत. आपण पाहताय पाठीमागच्या बाजूला संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा जो पालखीचा रथा पुढचा नगारा आलेला आहे आणि या माध्यमातून आपण जर पाहिलं तर पाठीमागे आता अश्व आहे, त्या पाठीमागे रथ असणार आहे. एकूणच यापुढे गर्दी वाढत जाणार आहे, कारण तोडले बोंडलेला संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांची भेट होते आणि पुढे जाताना हे दोन्ही पालखी एकत्र होऊन वाखरीकडे मार्गक्रमण करणार आहेत. तत्पूर्वी मधल्या भागामध्ये तुकाराम महाराजांची उद्या पिराची कुरवली या ठिकाणी मुक्काम असणार आणि तो मुक्काम झाल्यानंतर पुढे जाणार आहे ते म्हणजे वाखरीला. त्यानंतर दूधपंढरी, वाखरी आणि पंढरपूर या परिसरामध्ये हे सगळ्या पालख्या महाराष्ट्रातून एकवटण्याची प्रथा परंपरा आहे. त्यानंतर तिथे वाखरीला मोठं रिंगण होणार आणि त्या रिंगणामध्ये हे सगळे वारकरी मोठ्या श्रद्धेनं धावणार आहेत. खऱ्या अर्थानं आज आपण पाहिलं सकाळपासून अगदी 5 वाजेपासून या रस्त्याला गर्दी आहे. या गर्दीमधून जात असताना खरं तर ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता मधल्या काळामध्ये आम्ही देखील चालताना प्रचंड असं पावसाच्या सरी आल्या. प्रत्येक जण या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला कोणी हटला नाही, प्रत्येक जण चालत होता. कोणी रेनकोट तर कोणी छत्री तर कोणी जसं साधन उपलब्ध होईल त्या पद्धतीने ते उपलब्ध करून पुढे चालत होता. आज आपण आता हे पाहतोय आकाशामध्ये अगदी मोकळं पण आहे, ऊन नाही, वारा नाही, पाऊस देखील नाही, स्वच्छ सुंदर असं आकाश या ठिकाणी झाले. आता अगदी काही क्षणातच संत तुकाराम महाराजांची पालखीचा रथ या ठिकाणी येणार आहे. अनेक भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर आपण जाऊया. मला सांगा, तुम्ही केव्हापासून आलेला आहात? मी देवपासून झाले पहिल्यापासूनच. कसं वातावरण वारीमध्ये, कशा पद्धतीने चालतं सगळं? खूप आनंदवारी मला म्हणतात या वारीला. आणि आनंदवारीमध्ये ज्येष्ठांपासून तरुणांपासून तर लहानांपासून या वारीमध्ये सहभागी होतात, आनंद घेतात आणि तुकाराम महाराजांचा, ज्ञानोबाचा, विठुरायाचा गजर करत लाखो वैष्णव बांधव पंढरीच्या दिशेने विठुरायाच्या भेटीसाठी निघालेले आहेत. एक त्यांना विठुरायाचं रूप डोळ्यामध्ये साठवायचंय. खरं तर हे सगळं होत असताना हजारो लाखो वारकरी एकत्र येत आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम करतायत, वेगवेगळ्या दिंड्या आहेत. तुकाराम महाराजांच्या बरोबर तब्बल 350, 500, 400, 700 पर्यंत संख्या आहे. आता आपण पाहतोय या ठिकाणी आता नगारा निघतोय आणि जो रथ त्यानंतर येणार आहे. खरं तर हे सगळं होत असताना आपण भाविकांचा उत्साह, जिद्द आणि भक्तिभाव थक्क करणार आहे. हजारो शिस्तबद्ध दिंड्या मुख्य पालखीच्या रथापुढे आणि मागे अत्यंत नेटकेपणाने पंढरपूरकडे मार्गक्रमण करतायत. या वारीतील सर्वात भावुक आणि नेत्रदीपक क्षण म्हणजे कोंडिले परिसरातील ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीची झालेली भेट. ज्यावेळी तुकाराम महाराजांची पालखी माऊलीच्या पालखीजवळ येते त्यावेळी धावा सुरू होतो. सर्व वारकरी अत्यंत उत्कंठेने आणि प्रेमाने माऊलींना भेटण्यासाठी पालखीच्या दिशेने धाव घेतात. हा भक्तीचा कल्लोळ आणि भेटीचा सोहळा उपस्थित सर्व भाविकांच्या डोळ्यांची पार न फेडणारा ठरलाय. पिरांची कुरोली येथील मुक्कामानंतर आता हा संपूर्ण जनसागर विठ्ठलाच्या पावन नगरीत म्हणजेच पंढरपूरकडे दाखल होण्यासाठी सज्ज झालाय. सलग कित्येक दिवस शेकडो किलोमीटर चालूनही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर थकव्यांचा लवलेशही दिसत नाहीये. प्रत्येक वारकऱ्याला
आता वेध लागलेत ते फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या सावळ्या विठू माऊल्याच्या चरणांवर डोकं टेकवण्याचं. विठुरायांच्या दर्शनाची ओढ आणि ज्ञानबा तुकारामाचा गजर, पंढरीच्या वाटेवरील भक्तांचा हा अलौकिक सोहळा आणि वारकऱ्यांचा अथंक उत्साह टिपलाय आमचे प्रतिनिधी सुधामराव कराळे पाटील यांनी. गावाला ही सगळी मंडळी येताना आपल्याला पाहायला मिळते. पुढच्या बाजूला आता अश्व देखील येतोय. आपण अश्वाकडे जाऊया. या ठिकाणी 2 अश्व आहेत, ते रिंगणामध्ये धावताना आपण पाहिलेत. तेच अश्व आहे, त्याचं आपण दर्शन घेऊया. आणि आता या ठिकाणी अश्वाचं मी दर्शन घेतलेलं आहे. एकूणच सगळे आता वारकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर या माऊलीच्या डोक्यावर या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचं जी मूर्ती आहे ती ठेवलेली आहे. हे सगळं वातावरण भक्तिमय आहे. रामकृष्ण हरी, जय हरी माऊली. खऱ्या अर्थानं या ठिकाणी ही सगळी मंडळी ताल मृदुंगाच्या गजरामध्ये, हरिनामाच्या जागरामध्ये ही सगळी मंडळी आता या ठिकाणी पुढे पुढे सरकतायत. पुढच्या बाजूला तोंडले बोंडल्याचा जो पूल आहे त्या पुलावर ही सगळी मंडळी एकत्र येणार आहेत. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांचा त्या ठिकाणी एकत्र येईल आणि गळाभेट आपण म्हणतो ते गळाभेट होईल. आणि त्यानंतर ही गळाभेट झाल्यानंतर या ठिकाणी आता पुढे पुढे सरकत जाणार आहे. अगदी 2-5 मिनिटांमध्ये रथाच्या पुढची जी दिंड्या आहेत त्या दिंड्या या ठिकाणी आता आलेल्या आहेत. रथाच्या पाठीमागच्या दिंड्या रथाच्या पाठीमागे येणार आहेत. एकूणच साधारणतः 350-400 जे काय आहेत तर त्या दिंड्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अगदी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी येत आहे. तत्पूर्वी आपण पाहताय की या बाजूला गाडी येतात, पाठीमागे देखील आता रथ येणार आहे. वेळोवेळी आपण हे फुटेज देण्याचा प्रयत्न करूया. सगळ्या वारकऱ्यांचा सुखरूप असा प्रवास या ठिकाणी हो. आळंदी पंढरीचे वारकरी या ठिकाणी एकवटलेले आहेत. पंढरपूर या ठिकाणी आता मोठ्या श्रद्धेने जात असताना त्याला व्यवस्थितरित्या त्यांचा प्रवास होऊन त्यांना दर्शन घडो अशा प्रकारची शुभकामना या निमित्ताने व्यक्त करूया. न्यूज मराठी 24/7 मध्ये मी सुदाम कराळे पाटील आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद.